आजकाल माझ्याकडे बहुतांशी रुग्ण हे फॅटी लिव्हरची समस्या घेऊन आलेले असतात आणि त्यांचं म्हणणं एक असतं, की आम्ही स्मोकिंग, ड्रिंकिंग, नॉन-व्हेज, तेलकट, अति तळलेले पदार्थ असं फार कमी खातो. तरी पण हे फॅटी लिव्हरचं प्रकार आमच्या शरीरात आलं कुठून? त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं, की फॅटी लिव्हर होण्यासाठी अजीर्ण हा एक मुख्य हेतू आयुर्वेद शास्त्रानुसार सांगितलेला आहे. जर अजीर्ण हे नित्यनेमाने जर घडत असेल आणि त्याच्यावर योग्य उपचार योग्य काळी जर घेतले नाही, तर शरीरात तसंच साठून शरीरात राहतो आणि तो नंतर पचनासाठी म्हणजे त्याच्या शमनासाठी तो यकृताकडे ट्रान्सफर केला जातो आणि तिथेही तो यकृतामध्ये जर तसाच पडून राहिला आणि अजीर्णाचे हेतू वारंवार जर सेवन करत राहिले, तर अशी अजीर्णाची साखळी शृंखला जर चालू राहिली, तर त्याचं पुढे जाऊन फॅटी लिव्हरमध्ये नक्की रूपांतर होण्यात दाट चान्सेस राहतात. म्हणून अजीर्णाचे पचन संदर्भात च्या तक्रारीसाठी जे काही हेतू कारणीभूत ठरत आहे, ते काढून त्याच्यावर चिकित्सा करणं हे फार महत्त्वाचं राहतं आणि त्या त्या तसं केल्याने तुम्हाला तुमची फॅटी लिव्हरची समस्या व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. अशाच आयुर्वेदिक नवनवीन माहितीसाठी आमच्याशी जोडलेले राहा. धन्यवाद.